नमस्कार. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाने मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्याचा शासन निर्णय 16 एप्रिल महसूल व वन विभाग यांनी काढलेला आहे. आता या ठिकाणी ही जी रक्कम आहे ही किती काढण्यात आलेली आहे, तर 53,73,00,000ची मदत महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर झालेली आहे आणि त्याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनो, ही मदत तुम्हाला डीबीटी मार्फत दिली जाणार. डीबीटी म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती ही रक्कम टाकली जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना आदेश सुद्धा देण्यात आले की ही जी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येईल, ही रक्कम कुठल्याही प्रकारे कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्जासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी कापली जाऊ नये किंवा कट केली जाऊ नये. म्हणजे ही रक्कम स्वतः शेतकऱ्याला या ठिकाणी थेट शेतकऱ्यांना मिळावे असं सुद्धा सांगण्यात आलंय. आता या ठिकाणी ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026 या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस असेल किंवा सततचा पाऊस असेल, यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी नावं या यादीमध्ये दिलेली आहे. आता शेतकरी बंधूंनो, 4 विभागातील जवळपास 9 जिल्ह्यांना ही मदत जाहीर झालेली आहे. यामध्ये कोणकोणते विभाग आलेले? पहिलं म्हणजे बघा, पुणे विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, अमरावती असेल, इकडं नागपूर असेल, एवढ्या जिल्ह्यांतील जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांना ही मदत जाहीर झालेली आहे. आता या ठिकाणी कोणकोणते 9 जिल्हे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात. आता महसूल व वन विभागामार्फत हा या ठिकाणी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. बघू शकता, सततच्या पावसामुळे जे नुकसान होतंय त्यासाठी हा या ठिकाणी निविष्ठ अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाने ही रक्कम जाहीर केलेली. आता नागपूर विभागामध्ये बघू शकता, गोंदिया जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांना 67,000ची मदत दिलेली. वर्धा जिल्ह्यातील 1,489 शेतकऱ्यांना 1,12,00,000ची मदत या ठिकाणी दिलेली. पुणे जिल्ह्यात बघू शकता, सोलापूर जिल्ह्यातील 4,071 शेतकऱ्यांना या ठिकाणी 5,40,00,000ची मदत दिलेली. सातारा जिल्ह्यातील 493 शेतकऱ्यांना 37,00,000ची मदत या ठिकाणी दिलेली. आता अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील 7,357 शेतकऱ्यांना 6,94,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील या ठिकाणी बघू शकता तुम्ही, 6,712 शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यासाठी 4,74,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरमध्ये जो पाऊस झाला होता, त्यातील 520 शेतकऱ्यांना 48,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जो पाऊस झाला होता, त्यामध्ये 37,140 शेतकऱ्यांना 30,20,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जो पाऊस झाला होता, त्यातील 80 शेतकऱ्यांना 5,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झाली आहे. आणि लातूर जिल्ह्यातील फेब्रुवारी महिन्यामध्ये जो पाऊस झाला होता, त्यासाठी 5,116 शेतकरी बांधवांना 1,32,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ही रक्कम लवकरच शेतकरी बंधूंनो तुमच्या खात्यावरती या ठिकाणी टाकली जाईल. निविष्ठ अनुदान स्वरूपात ही रक्कम तुमच्या खात्यावरती येणार आहे आणि ती सुद्धा डीबीटीद्वारे येणार, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या खात्यावरती थेट रक्कम महाराष्ट्र शासनामार्फत टाकली जाईल. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशीच अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्सचा, नवीन माहितीचं. जय हिंद.